विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज आपण पोलीस भरती या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता तब्बल 25 मार्कासाठी बुद्धिमत्तेवर आधारित काही प्रश्न विचारण्यात येतात. 25 प्रश्न 25 मार्कासाठी. मित्रांनो काल आपण बघितलो मॅथ विषयी, आज बघूयात आपण बुद्धिमत्तेविषयी म्हणजे रिझनिंग विषयी म्हणजे तर्कशक्ती परीक्षण या विषयी. मित्रांनो बघा या ठिकाणी तुमच्या समोर काही टॉपिकचे नाव आहे आणि या ठिकाणी कोणकोणत्या टॉपिकवर किती किती मार्कासाठी मित्रांनो वेटेज आहे, किती मार्कासाठी आणि कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येतात यावर आपण विशेषतः आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. चला तर मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी. मित्रांनो प्रथमतः हे बघा अक्षर मालिका, अंक मालिका, सांकेतिक भाषा वगैरे टोटल या ठिकाणी जे काही टॉपिक आहे, जे घटक आहे, जे विशेषतः आणि पोलीस भरतीसाठी खूप आयएमपी आहे मित्रांनो, हेच घटक हेच टॉपिक तुम्ही पुन्हा पुन्हा रिव्हिजन रिपीट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी खूप जास्तीचा फायदा होईल. मित्रांनो बघा या ठिकाणी अक्षर मालिका म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी अक्षर मालिका म्हणजे या ठिकाणी अल्फाबेट A to Z पर्यंत यावर आधारित प्रश्न असतात. यासाठी मित्रांनो आपली अल्फाबेट या ठिकाणी पार्ट पाहिजे, नंबर वाईज पार्ट पाहिजे. म्हणजे R म्हणजे 18 येतो, T म्हणजे 20, V म्हणजे 22, G म्हणजे 7, H म्हणजे 8. हे टोटल आपले पार्ट पाहिजे समोरून सुद्धा आणि उलट पद्धतीने सुद्धा. उलट पद्धतीने म्हणजे Z म्हणजे 26, Y म्हणजे 25, X म्हणजे 24 या पद्धतीने मित्रांनो आपले पार्ट पाहिजे. मग हे अक्षर मालिका म्हणजे ज्याला काय म्हणतो मित्रांनो आपण अल्फाबेटिकल सिरीज. तर या ठिकाणी 3 प्रकार असतात अक्षर मालिका. यामध्ये मित्रांनो या ठिकाणी समजा ए असेल, ई असेल, आय असेल, पुढे प्रश्नचिन्ह असतील, हा एक प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार असतो मित्रांनो सहसंबंध. सहसंबंध म्हणजे काय मित्रांनो, ए आणि जी सोबत जो संबंध असेल तोच पुढे मित्रांनो बी चा संबंध कशा सोबत असेल. 2 टाईप. त्यानंतर तिसरा टाईप असेल की विसंगत पद ओळखणे. म्हणजे पद काही देण्यात आलेले असतील, उदाहरणार्थ मी या ठिकाणी सांगतो विसंगत पद कसं. या ठिकाणी जनरल आणि सोपा प्रश्न सांगतो. ए असेल, ई असेल, आय असेल, जी असेल, यामध्ये आपल्याला विसंगत पद ओळखावं लागणार आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी म्हणजे टॉपिक एक पण याचे 3 टाईप असतात, 3 प्रकार असतात अक्षर मालिका या आधारावर लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो अंक मालिकामध्ये मित्रांनो आपले कमीत कमी सांगतोय मित्रांनो 15 पर्यंत वर्ग आणि 15 पर्यंत घन पाठ असतील तर अंक मालिका हा टॉपिक तुमच्याकडून इझी सॉल्व्ह होईल. हे पाठ नसेल तर मित्रांनो या ठिकाणी मार्क येणार नाही बिलकुल. म्हणून मित्रांनो प्रथमतः काय करणार तुम्ही, कमीत कमी 15 पर्यंत घन आणि वर्ग पाठ पाहिजे. आणि 30 पर्यंत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, होऊन जातात पाठ, काही इतके कठीण नसतात. इथं सुद्धा मित्रांनो म्हणजे सिरीज असेल म्हणजे काहीतरी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ मी या ठिकाणी सांगतो. समजा बघा 121 असेल, 144 असेल, 169 असेल, पुढे प्रश्नचिन्ह असेल की कोणता त्या ठिकाणी कोणती वर्ग संख्या येणार आहे, टाईप नंबर 1. त्यानंतर टाईप नंबर याला मराठीमध्ये प्रकार म्हणतात, माहित असेल तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्या प्रकारमध्ये काय असेल मित्रांनो, विसंगत या ठिकाणी संख्या ओळखावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो सहसंबंध म्हणजे सिमिलॅरिटी, कोणती संख्या त्या ठिकाणी येणार, असे 3 प्रकार. त्यानंतर मित्रांनो सांकेतिक भाषा, यालाच म्हणतो आपण कोडिंग डिकोडिंग. काय म्हणतो, कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषा. याला कूट प्रश्न सुद्धा काही लेखकांनी नाव दिलेले आहे. तर मित्रांनो त्यानंतर हा टॉपिक आहे सांकेतिक भाषा. त्यानंतर गाळलेली पदे शोधणे म्हणजे मिसिंग नंबर, लुप्त पद ज्ञात कीजिए, या नावाचा हा टॉपिक आहे. मित्रांनो अक्षर मालिका, अंक मालिका, सांकेतिक भाषा, गाळलेली पदे शोधणे, तब्बल या ठिकाणी 25 पैकी 12 ते 13 प्रश्न या 4 टॉपिकवरच विचारण्यात येतात. किती, 12 ते 13 म्हणजे 25 पैकी मी या ठिकाणी म्हणतो की 50% वेटेज बुद्धिमत्ता या सब्जेक्टला या ठिकाणी या 4 टॉपिकवरच आधारित आहे, फक्त 4 टॉपिकवर. मित्रांनो 12 ते 13 प्रश्न तुम्ही बघून घ्या, प्रश्नपत्रिका बघा, झालेले प्रश्न बघा की जास्तीत जास्त प्रश्न या 4 टॉपिकवर अक्षर मालिका, अंक मालिका, सांकेतिक भाषा आणि गाळलेली पद यावरच विचारण्यात आलेले आहे.
त्यानंतर नाते संबंध टाईप 1 नंबर टाईपचा असतो की एका फोटोकडे बघून एक स्त्री म्हणते की तो आमचा आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. या टाईपचे काहीतरी प्रश्न असतात मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न असतात. या ठिकाणी आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघावे. आपण त्या ठिकाणी तो ॲज्युम केलो की मी जे आहे त्या ठिकाणी, तर हे प्रश्न लवकर सॉल्व्ह होतात. त्यानंतर व्हेन डायग्राम तुम्हाला माहित असेल की अशा पद्धतीचे असतात व्हेन डायग्राम. ओके, असे सोपे प्रश्न असतात मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी एक प्रश्न असेल, इथं पण एक प्रश्न असेल, पण मात्र पुन्हा एक विधान मी या ठिकाणी रिपीट करतो. हे 4 टॉपिक खूप आयएमपी आहे पोलीस भरतीसाठी, खूप आयएमपी आहे. 12 ते 13 प्रश्न या 4 टॉपिक वरच येतात मित्रांनो. 1 नंबर व्हेन आकृती, त्यानंतर रँकिंग अरेंजमेंट, रांगेतील स्थान, की बाबा तो समोरून 13वर नंबर आहे तो उदाहरणार्थ डावीकडून 13 नंबर, उजवीकडून 14 नंबर आहे, 2 मुलं असतील, त्यांनी आपापली जागा एकमेकांमध्ये बदलवतात, तर आता असं कशा किती नंबरवर असेल, असे काहीतरी प्रश्न असतात या ठिकाणी. रांगेतील स्थान. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट मित्रांनो, एक प्रश्न, इथं सुद्धा एक प्रश्न असेल सिटिंग अरेंजमेंट मध्ये. कधी सिटिंग अरेंजमेंट 6 व्यक्तीसाठी असेल, कधी 4 व्यक्तीसाठी असेल, कधी 5 व्यक्तीसाठी असेल, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी. त्यानंतर डायरेक्शन सेन्स, या ठिकाणी सर्व दिशा आपली पाठ पाहिजे. उत्तर असेल, पूर्व असेल, दक्षिण असेल, पश्चिम असेल. त्यानंतर उपदिशा सुद्धा, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य, हे टोटल जे डायरेक्शन आहे ते टोटल आपली या ठिकाणी पाठ पाहिजे. ओके, एक प्रश्न या ठिकाणी हमखास असतो. त्यानंतर कॅलेंडर, दिनदर्शिका, त्यालाच आपण कालमापन सुद्धा म्हणतो, एक प्रश्न या ठिकाणी हमखास असतो मित्रांनो. त्यानंतर घड्याळ यावर सुद्धा. त्यानंतर तर्क व अनुमान, त्यालाच आपण सिलोजिम्स म्हणतो या ठिकाणी. म्हणजे काही व्यक्ती हे देव आहे, काही देव हे डॉक्टर आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, त्यावर हमखास एक प्रश्न असतो मित्रांनो. हे जनरल टॉपिक आहे, एक प्रश्न अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नॉन व्हर्बल मध्ये बघा मित्रांनो, मी खूप शॉर्टकट सांगतोय तुम्हाला या ठिकाणी, शॉर्टकट सांगतो आहे मित्रांनो. आपण काय करूयात, मी काल बोललो तुम्हाला आणि आज सुद्धा नमूद करतो की 2017, 18, 19 या 3 वर्ष आहे, म्हणजे 2019 ला आलेली जाहिरात त्याचेच पेपर 2021 मध्ये झालेले आहे. हे टोटल प्रश्नपत्रे आपण विश्लेषण करूयात बिलकुल एकदम सटीक पद्धतीने आणि दर्जेदार पद्धतीने. त्यावेळेस तुम्हाला खूप खूप अनालिसिस या ठिकाणी मी करून दाखवणार आहे. ओके मित्रांनो, तर पुढे आहे नॉन व्हर्बल, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सिरीज मध्ये काय असणार आहे मित्रांनो, सिरीज मध्ये 3 ते 4 टॉपिक येतात की डायग्राम असेल 3 आणि 4थ्या नंबरवर कोणती डायग्राम येणार. त्यानंतर मित्रांनो डायग्रामचा एक भाग कट केलेला असतो आणि 4 पर्यायामध्ये दाखवण्यात आलेला असतो की यापैकी कोणता भाग या ठिकाणी परफेक्ट बसेल. त्यानंतर मित्रांनो काहीतरी आणखी तिसरा टॉपिक असा असतो, काहीतरी डायग्राम असतात त्यांना 45, 90 अशा 135, 270 अशा डिग्री मध्ये फिरून क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरून ठेवण्यात येतात. तर पुढे कोणती आकृती येईल अशा पद्धतीचे. त्यानंतर पेपर कटिंग माहित असेल मित्रांनो तुम्हाला, अशा पद्धतीचा एक प्रश्न येण्याची संभावना. पेपर फोल्डिंग, एक पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा, हमखास या ठिकाणी 1 मार्क फिक्स आहे, 1 प्रश्न या ठिकाणी येतातच कोणत्याही परिस्थितीत. त्यानंतर डाईस असेल, क्यूब, डाईस, ठोकळा, यावर सुद्धा एक प्रश्न आणि आकृत्यांची संख्या मोजणे. मग आकृत्या कधी त्रिकोण म्हणजे भौमितिक आकृत्या असतात, कधी त्रिकोण असेल, कधी चौकोन असेल, कधी चौरस असेल, कधी आयत असेल, अशा पद्धतीचे काही आकृत्या असतात ते या ठिकाणी आपल्याला मोजावे लागतात. बघा तर मित्रांनो हे आहे या ठिकाणी टोटल पोलीस भरतीला जे काही टॉपिक असतात बुद्धिमत्तेसाठी, ते टोटल हे टॉपिक या ठिकाणी आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट आणखी तुम्हाला आठवण करून देतो की हे 4 टॉपिक खूप आयएमपी आहेत, तब्बल 12 ते 13 प्रश्न. मग या व्यतिरिक्त जे हे टॉपिक आहे टोटल व्हर्बल आणि नॉन व्हर्बल वगैरे, या ठिकाणी सर्व मिळून 12 प्रश्न, 12 किंवा 13, या ठिकाणी 12 किंवा 13 हे टोटल टॉपिक 12 किंवा 13 मार्कांसाठी विचारण्यात येतो या ठिकाणी. मित्रांनो बघा, तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करत आहात, कोणत्या टॉपिकला किती वेळ देत आहात, हे खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. जर तुम्ही जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी
रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था देत असेल तर मित्रांनो आपण काहीतरी चुकतो या ठिकाणी. कारण की का, ज्या टॉपिकला जे वेटेज असेल त्या वेटेज नुसार त्याला वेळ देणे खूप योग्य आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी काय अशा पद्धतीने रोज डिस्कस करूयात. रोज नवीन नवीन आपण या ठिकाणी गोष्ट तुमच्या समोर मी सादर करणार आहे. ओके मित्रांनो, आपण या काही दिवसानंतर आपण या ठिकाणी टोटल नोबल पब्लिकेशनचं बुक आहे 15,200 हे सुद्धा मी तुमच्या समोर अनालिसिस करणार आहे. म्हणून त्यासाठी मित्रांनो तुम्ही विशेषतः आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची खूप आग्रह आणि मागणी आहे की सर तुम्ही झालेली प्रश्नपत्रिका अनालिसिस करा. मित्रांनो हे प्रश्नपत्रिका काही लोकांनी अनालिसिस सुद्धा केलेली असेल, पण कधी ज्या दिवशी तुम्ही पेपर देऊन येतात, म्हणजे ज्या दिवशी पेपर देऊन येतात तेव्हा ते प्रश्नपत्रिका अनालिसिस करून याला महत्व नसतो. बिलकुल महत्व आता असेल मित्रांनो प्रश्नपत्रिकेला. कारण की का, या टाईपवर याच फॉर्मॅटवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. प्रश्न मित्रांनो तयार होत नाही, प्रश्न रिपीटच होतात. प्रश्न झालेले रिपीटच होतात, नवीन प्रश्न तयार होत नाही मित्रांनो. कारण की खूप प्रश्न झालेले आहे, बऱ्याच वेळेस तेच प्रश्न या ठिकाणी रिपीट होतात. म्हणून आपण झालेले प्रश्न टोटल या ठिकाणी विदाउट फॉर्म्युला, विदाउट कोणतेही सूत्र न वापरता अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुमचा या ठिकाणी फायदा. विदाउट फॉर्म्युला मॅथ आणि त्यानंतर रिझनिंग सुद्धा आपण टोटल सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये हे 25 प्रश्न आणि त्याच पद्धतीने मॅथचे सुद्धा 25 प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल याचं तंत्र आणि मंत्र तुम्हाला मित्रांनो लवकरच मी देणार आहे. ओके मित्रांनो, हे टॉपिक IMP आहे, खूप IMP आहे. यांना तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा हे लिहून घ्या आणि या टॉपिक नुसारच अभ्यासाची तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे, त्यानुसार तुमची तयारी पाहिजे. ओके मित्रांनो, थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू.